तर देवमाणूस या मालिकेमध्ये आपल्याला पुढे खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे असा की गोपाळ आता जामकरला मारण्याचा प्रयत्न करणार आहे. तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. तर देवमाणूस या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जामकरची त्याच गावामध्ये बदली झालेली असते. माने फोटोग्राफरने आत्महत्या केलेली असते आणि त्याच्याच तपासासाठी जामकर तिथे आलेला असतो. आणि मग तिथे आल्यानंतर तो बघतो तर मानेच्या गळ्यावरती 2 निशाण असतात आणि त्यावरूनच त्याला समजतं की मानेने आत्महत्या केलेली नाही, तर मानेचा खून झालेला आहे. आणि हे सगळं गोपाळ आणि त्याचे मित्र खिडकीच्या बाहेरून बघत असतात आणि मग त्यांनाही समजतं की मानेने आत्महत्या केलेली नाही, तर मानेचा खून झालेला आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला पुढे असं पाहायला मिळतं की त्या ठिकाणी माधुरीचे वडीलसुद्धा येतात आणि मग ते जामकरला सांगतात की माझी मुलगी आणखीसुद्धा सापडली नाही, तुम्ही तिला लवकरात लवकर सापडून काढा. यावर जामकरसुद्धा त्यांना सांगतो की आपण लवकरात लवकर माधुरीला सापडून काढू, तुम्ही काळजी करू नका. आणि त्यानंतर आपल्याला गोपाळच्या घरचा सीन दाखवला जातो, ज्यामध्ये माने आणि माधुरीविषयी चर्चा सुरू असते. आणि त्यामध्येच लाली असं म्हणते की माधुरी कदाचित पळून गेली नसेल, तिच्यासोबत वाईट काहीतरी झालेलं असेल. आणि मग लाली बोलत असतानाच गोपाळमध्येच विषय बदलतो आणि तो म्हणतो की आपण नाही त्या विषयावर चर्चा का करायची, पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला माधुरी सापडेल. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की गोपाळ दुकानावरती येतो आणि माधुरी आणि मानेचे जे पुरावे असतात ते लपून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तेवढ्यातच त्या ठिकाणी त्याचे मित्र येतात आणि मग माधुरी आणि मानेबद्दल त्यांची चर्चा सुरू होते. तर असं काही आपल्याला कालच्या भागामध्ये पाहायला मिळतं. आणि मग त्यानंतर पुढच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दाखवण्यात येतं की जामकर चौकशीसाठी गोपाळच्या दुकानावरती येतो आणि तो गोपाळला प्रश्न विचारू लागतो. जामकर गोपाळला विचारतो की तू काल रात्री कुठे होतास, त्यावर गोपाळ म्हणतो की मी घरीच होतो. आणि मग यानंतर तो म्हणतो की जर तू घरीच होतास तर मग लाली तुला शोधण्यासाठी बाहेर कुठे गेली होती. आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की गोपाळ स्वतःशीच बोलत असतो की लवकरात लवकर जामकरचं काहीतरी करावं लागेल. तर असं काय आपल्याला प्रोमो पाहायला मिळतो. म्हणजे आता पुढे जामकरला मारण्याचा प्रयत्न गोपाळ करणार आहे हे आपल्याला दाखवण्यात येऊ शकतं. तर मालिका आता खूप रंजक वळणावरती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. तर तुम्ही देवमाणूस ही मालिका पाहता का? आणि या मालिकेमध्ये माधुरीचा खून कोणी केला असेल, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्कीच कळवा.